लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये आज आहे सन्नंत प्रक्रिया. अथ सन्नंत प्रक्रिया. अथ सन्नंत प्रक्रिया. काल आपण न्यंत प्रक्रिया बघितली, बरोबर. न्यंत म्हणजे निजंत. प्रेरणा अर्थामध्ये निज प्रत्यय होतो. हेतुमतीच्या सूत्राने त्या दोन कर्ते असतात, एक प्रयोज्य कर्ता आणि एक असतो प्रयोजक कर्ता. ठीक आहे जी. त्या संदर्भात काल नियम थोडेसे लिहून दिले होते, बरोबर आहे ना. थोडे आज आपण एक दोन उदाहरण बघूया. ठीक आहे. तर उदाहरण लिहा. समजा माता बालकाला भोजन करविते किंवा खाऊ घालते. खिद धातूचा प्रयोग करायचा आहे. खादती असं त्याचं रूप बनत आहे. खादयती, खादती सामान्य, खादयती निजंत. काय वाक्य होईल? माता बालकम भोजनम किंवा भात असेल तर भक्तम खादयती. तर बालकम मध्ये तृतीया का बरं नाही केली? भक्षणार्थक धातू असल्यामुळे प्रयोज्य करता जो बालक त्याच्यामध्ये कोणती युक्ती केली? तृतीया केली आहे, बरोबर आहे की नाही. लिख धातू का निजंत, लिख धातूचं निजंतामध्ये रूप बनतं लेखयती. ठीक आहे ना. तर वाक्य आहे गुरु विद्यार्थ्याकडून लेख लिहवितो. त्याचं संस्कृत करायचं आहे. गुरु विद्यार्थ्याकडून लेख लिहवितो. प्रयोजक करता आणि प्रयोजक करता ओळखता आलं ना, मग सोपं आहे. हा काय म्हणलं वाक्य? गुरु एक असेल तर छात्रेण, अनेक असेल तर छात्रैहि, छात्रेण छात्राभ्याम छात्रैहि लेखम लेखयति. ठीक आहे ना. म्हणजे काय? छात्राः लेखम लिखन्ति तम गुरुः प्रेरयति, असं त्याचं विग्रह. ठीक आहे ना. मी तुला भोजन खाववितो, मैं तुझे भोजन खिलाता हूं. मैं तुझे भोजन खिलाता हूं. काय होईल? अहम त्वाम भक्षणार्थक आहे. त्वाम भोजनम खादयामी, करता अहम आहे ना. अहम त्वाम भोजनम खादयामी. तू मुझे भोजन खिलाता है. तू मुझे भोजन खिलाता है. त्वम माम भोजनम खादयसी. हाँ, त्वम माम भोजनम खादयसी. ठीक है. तूने मुझे भोजन खिलाया, तू मला जेवण खाऊ घातले. तूने मुझे भोजन खिलाया.
कोण करतोय? तूने मुझे भोजन खिलाया. भूतकाल त्वं मां भोजनम अखाद्य त्वमय करता. अखादयसी. लं लकार भूतकाल. अखादयत अखादयता अखादयन अखादयः. है की नाही? त्वं मां भोजनम अखादयः. लक्षात आलं? मैं तुझे भोजन खिलाऊंगा. अहम त्वां भोजनं खादिष्यामि. अहम त्वां भोजनम खादयिष्यामि. ठीक है ना जी? आप किसको भोजन खिला रहे हैं? आप किसको भोजन खिला रहे हैं? तुम्ही कुणाला भोजन खाऊ घालत आहात? झालं? काय म्हणलं? सांगा. भवान कम भोजनम खादयति. शाबास. भवान कम भोजनम खादयति. है की नाही जी? ती त्याच्याकडून लेख लिहून घेईल. ती त्याच्याकडून लेख लिहून घेईल. ती त्याच्याकडून लेख लिहून घेईल. बोला पुरं वाक्य. ते सरळ आहे, सोपं आहे. सा त्याच्याकडून तेन सा तेन लेखम बरोबर आहे, पण पुरुष चुकला ना. सा आहे ना तिकडे करता, मध्यम पुरुषच काय होईल? लेखयिष्यति. मैं लेखयिष्यसि. सा तेन लेखम लेखयिष्यति. झालं? बस का? बस झालं. जास्त वेळ नको घालायला. खूप तसं याच्यात अभ्यास करायसारखं आहे. याची खूप प्रॅक्टिस केली ना, भाषेवर जास्त प्रभुत्व येत राहतं. इथून पुढे सारे प्रत्याशेच आहे. ठीक आहे ना? चला, वेळ कमी आहे. रात्र थोडी सोंगे फार. सन्नंत प्रक्रिया झालं. काच धातू लिहिली. धातू लिहा. तिंगंत प्रकरण पूर्ण झालं की साऱ्या प्रकरणात एकदाच पाहणार आता प्रत्येक 4-4 2-2 पाहायला परवडत नाही. पाहू. चला, वराचं नाव द्यायचं. न्यंत प्रक्रियेचे धातू सन्नंत प्रक्रिया. चला, तर सन प्रत्यय करायचा आहे आपल्याला. कोणत्या अर्थामध्ये? इच्छा अर्थामध्ये. तर लिहा, इच्छा अर्थामध्ये सन प्रत्यय होतो. इच्छा अर्थामध्ये सन प्रत्यय होतो. कोणत्याही धातूला सन प्रत्यय होतो. कुठलाही धातू असू द्या.
झालं. सन्नंत शब्दाचा विग्रह प्रगट करण्याकरिता धातूला तुमून प्रत्यय लावून त्यापुढे इच्छती जोडल्या जाते. उदाहरणार्थ पठितुम इच्छति पी पठिष्यति. पठितुम इच्छति पी पठिष्यति. नंबर 2 कर्तुम इच्छति चिकीर्षति. कर्तुम इच्छति चिकीर्षति. झालं. आता समजून घेऊया सन प्रत्यय कसा होतो एकदा. ठीक आहे, कुणाला होतो तर धातू मात्रांना सन प्रत्यय होतो, बरोबर आहे की नाही. आणि विग्रह करताना काय केलं आपण, इच्छा अर्थामध्ये सन प्रत्यय होतो हे पण सांगितलं. उदाहरणार्थ पठितुम इच्छति पी पठिष्यति. पठितुम इच्छति है की नाही. पठितुम इच्छति सह किंवा देवदत्तः पठितुम इच्छति. तिथे कर्ता आहे, क्रियापद आहे. कर्ता कोण आहे, देवदत्त आहे. क्रियापद कोण आहे, इच्छति. पठितुम इच्छति तर कर्ता कोण आहे, क्रियापद कोण आहे इथं, इच्छति. इच्छतीचा कर्ता कोण आहे, देवदत्त आहे. कर्म काय आहे, पठन क्रिया. आणि पठन इच्छति पढ़ना चाहता है तो पठन क्रिया क्या है जी, कर्म है. बरोबर आहे की नाही. तर इच्छति धातू जो आहे, ईश धातू, तर त्या ईश धातूचा जो कर्ता आहे कोण इथं, देवदत्त. तोच कर्ता त्या पठन क्रियेचा पण असला पाहिजे, आहे की नाही. त्या पठन क्रियेचा असला, दोन्हीचा कर्ता असला पाहिजे. आणि त्या व्यक्तीची जी पठन क्रिया आहे ती ईश धातूचं कर्म बनली पाहिजे. ईश धातूचं काय आहे, जसं इच्छति, देवदत्त पठितुम इच्छति, तर क्रियापद झालं इच्छति. कर्ता कोण, देवदत्त. आणि कर्म कोण आहे, पठन. तर धातू आहे पठ, तर पठ धातूला सण करायचा आहे इच्छा अर्थामध्ये. पण इच्छा करणारा जो आहे, पढण्याची शिकण्याची इच्छा करणारा जो आहे ना, इच्छा करणारा जो आहे तोच वाचणारा पण असला पाहिजे. तर काय होतो, सण. म्हणजे कसं काय, सूत्र आलं त्याच्यासाठी. काय सूत्र आहे, धातोः कर्मणः समान कर्तृकादिच्छायाम वा. बोला, धातोः कर्मणः समान कर्तृकादिच्छायाम वा. विधी सूत्र आहे 3:1:7. धातोः पंचमीचं एक वचन, कर्मणः पंचमीचं एक वचन, समान कर्तृकात पंचमीचं एक वचन, इच्छायाम सप्तमीचं एक वचन, वा अव्यय. ठीक आहे. अर्थ बघा, ईशी कर्मणः, ईशी नैक कर्तृकात धातोः सन प्रत्यय वास्यात इच्छायाम. बोला, ईशी कर्मणः ईशी कर्तृकात धातोः सन प्रत्ययो वास्यात इच्छायाम. ठीक आहे. बघा, ईशी कर्मणः, ईशी का अर्थ है ईश धातू, ईश इच्छति हा धातू. ईशी कर्मणः
मतलब ईश धातूचा कर्म और आणि ईशी नैक कर्तृकात म्हणजे ईश धातूचा जो कर्ता आहे तोच कर्ता त्या धातूच्या क्रियेचा पण असला पाहिजे. अशा धातूच्या पुढे सन प्रत्यय होतो विकल्पाने. काय होतो? सन प्रत्यय होतो विकल्पाने. कोणत्या अर्थामध्ये? इच्छाया, इच्छा अर्थामध्ये. ठीक आहे. तर इथं समान कर्तृकात हे पद आलेलं आहे बघा सूत्रामध्ये. त्याचा अर्थ लिहा समान कर्ता यस्य. समान कर्ता यस्य सह समान कर्तृकः. सह समान कर्तृकः. तस्मात् समान कर्तृकात्. ठीक आहे. काय झालं? समान कर्ता यस्य, समान आहे कर्ता ज्याचा, समान म्हणजे एक आहे कर्ता ज्यांचा, सह समान कर्तृका, तस्मात समान कर्तृका. ठीक आहे. या सूत्राचा अर्थ लिहून घ्या. ज्या धातूला सन प्रत्यय करायचा आहे ज्या धातूला सन प्रत्यय करायचा आहे त्या धातूचा अर्थ ईश धातूचे कर्म असले पाहिजे. त्या धातूचा अर्थ ईश धातूचे कर्म असले पाहिजे. तसेच ईश धातूचा जो कर्ता, ईश म्हणजे इच्छती, ईश इच्छती, ईश धातूचा जो कर्ता तोच कर्ता त्या धातूचा असला पाहिजे. त्या धातूचा असला पाहिजे की ज्याला सन प्रत्यय करायचा आहे. की ज्याला सन प्रत्यय करायचा आहे. झालं जी? बघा अर्थ समजून घेऊया. ज्या धातूला सन प्रत्यय करायचा आहे, उदाहरणार्थ पट धातूला काय करायचं आपल्याला? सन प्रत्यय करायचा आहे. त्या धातूचा अर्थ, पट धातूचा अर्थ काय? पठन. तर त्या धातूचा अर्थ, पट धातूचा अर्थ कोण? पठन. तो पठन काय बनला पाहिजे? ईश धातूचं कर्म. जसं उदाहरण दिलं ना, देवदत्त पठितुम इच्छति. तर धातू कोण आहे? तर इच्छती, त्याचा कर्ता आहे देवदत्त, कर्म आहे पठन. ईश धातूचा कर्म बनला की नाही? कोण? पठन. बरोबर. एक शर्त पूर्ण झाली. पहिली शर्त काय आहे? की ज्या धातूला सन करायचा आहे इच्छा अर्थामध्ये त्या धातूचा जो अर्थ तो ईश धातूचं कर्म बनलं पाहिजे. पहिली गोष्ट. बरोबर आहे की नाही? दुसरी शर्त काय दिली? तसेच ईश धातूचा जो कर्ता आहे तोच त्या धातूचा भी कर्ता असला पाहिजे की ज्याला सन करायचा आहे. जसं उदाहरणार्थ देवदत्त पठितुम इच्छति. इथे ईश धातू इच्छती, त्याचा कर्ता कोण आहे? देवदत्त. मग तो देवदत्तच कर्ता असला पाहिजे पठन क्रियेचा. पण असं नाही की पठन करणार दुसरा कोणीतरी आहे आणि ईश धातूचा कर्ता दुसरा कोणीतरी आहे. अशा वेळेस सन होणार नाही. दोन गोष्टी कळल्या. काय? ज्याला सन करायचा आहे ज्या धातूला, त्या धातूचा अर्थ ईश धातूचं कर्म असला पाहिजे. पहिली गोष्ट. बरोबर. पुन्हा ईश धातूचा जो कर्ता आहे तोच कर्ता त्या धातूचा सुद्धा असला पाहिजे.
आहे की नाही. तर त्या धातूला काय होणार, सन प्रत्यय. ठीक, उदाहरण लिहा. देवदत्त पठितुम इच्छति. देवदत्त पठितुम इच्छति इति पीपठिष्यति. इति पीपठिष्यति. पीपठिष्यति हे सन्नंत रूप बनलाय. लट लकार प्रथम पुरुष एक वचन सन प्रत्यय होऊन हा विग्रह झाला. देवदत्त पठितुम इच्छति पीपठिष्यति. पीपठिष्यति का पीपठिष्यति शब्दाचा काय अर्थ झाला मग, पढ़ण्याची इच्छा करणे. हाँ, देवदत्त पढ़ने को चाहता है कि नहीं. तो पढ़ने को चाह रहा है कौन, देवदत्त. तो पठन क्रियेचा करता झाला की नाही, कोण, देवदत्त. आणि तोच इस धातूचा काय आहे, करता है. चाहता है, कौन चाह रहा है, देवदत्त, है की नाही. क्या चाहता है, पढ़ना चाहता है. पठन क्रियेचा करता है तो, है की नाही. आणि पठन ही क्रिया इस धातूचं काय होऊ राहिली, करणं. लागलं की नाही. वाटल्यास त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी कुठे लिहा थोडं. या ठिकाणी इश धातूचा करता या ठिकाणी इश धातूचा करता जो देवदत्त तोच पठन क्रियेचा पण करता आहे. तोच पठन क्रियेचा पण करता आहे. पूर्णविराम. तसेच इश धातूचे कर्म पठन आहे. इश धातूचे कर्म पठन आहे. अतः पठन क्रियेचा वाचक पट धातूला सन प्रत्यय होऊन पीपठिष्यति रूप तयार झाले. ठीक आहे. आता हीच गोष्ट जाण्याकरिता थोडं आपण व्यतिरिकी उदाहरणाने पाहूया. कळलं की नाही. तर लिहा व्यतिरिकी उदाहरण. देवदत्त पठनेन इच्छति किंवा देवदत्त पठनेन धनम इच्छति, सुखम इच्छति वा काही पण करा. देवदत्त पठनेन धनम इच्छति. सांगा बरोबर, इच्छतीचा करता कोण आहे, देवदत्त आहे. बरोबर. इच्छतीचं कर्म कोण आहे, धन, आहे की नाही. आता पट धातूला सन प्रत्यय होऊ शकेल का, का बरं, इच धातूचं कर्म. यद्यपि खरं इथं पाहिलं तर करता एकच आहे. इश धातूचा करता कोण आहे, देवदत्त. आणि पठन पण कोण करू राहिला, देवदत्त. तर दोन्हीचा करता एकच आहे. पण इश धातूचं कर्म नाही आहे, कोण, पठन. इथं करण आहे, कर्म नाही. आणि म्हणून पट धातूला सन प्रत्यय होणार नाही. लक्षात आलं की नाही. लिहा पुढे स्पष्टीकरण. या उदाहरणामध्ये चला काय लिहिलं, या उदाहरणामध्ये इश धातूचे कर्म धन आहे. इश धातूचे कर्म धन आहे, पठन नाही. पठन नाही.
दिला. पठन या करण आहे. इथं पठन कोण आहे? करण. इथे पठन करण आहे. अतः समान करता अर्थात समान करता, अतः समान करता बरोबर एक करता असून देखील, एक करता असून देखील पट धातूला सन प्रत्यय होणार नाही. पट धातूला सन प्रत्यय होणार नाही. लक्षात आलं? उदाहरण दुसरं घ्या. झालं ना? उदाहरण दुसरं घ्या. शिष्याः पठन्तु, शिष्याः पठन्तु इति गुरुः इच्छति. शिष्याः पठन्तु इति गुरुः इच्छति. लक्षात आलं? आता या ठिकाणी इच्छतीचा कर्ता कोण आहे? गुरु आहे, की नाही? आणि पठन क्रियेचा कर्ता कोण आहे? शिष्य आहे. शिष्य लोक आहेत. अर्थात इथं काय बदललं? काय भिन्न भिन्न आहे? कर्ता भिन्न भिन्न आहे, कर्ता एक नाही आहे, की नाही? गुरु काय इच्छा करतात? यांनी पठन करावं. तर ईश धातू जो इच्छती त्याचं कर्म तर पठन आहे. कर्म काय आहे? पठन. परंतु इच्छा करणारा वेगळा आहे आणि पठन करणारे वेगळे आहे. तर पठन क्रियेचा करता कोण आहेत? आणि इच्छा कोण करू राहिले? गुरु. तर अशा वेळेस देखील इथं पट धातूला सन प्रत्यय होत नाही. या ठिकाणी म्हणजे या उदाहरणामध्ये इश धातूचे कर्म पठन आहे. इश धातूचे कर्म पठन आहे. परंतु इश धातूचा आणि पठन क्रियेचा कर्ता इस धातूचा आणि पठन क्रियेचा करता एक नाही. एक नाही म्हणून इथे सुद्धा पट धातूला सन प्रत्यय होत नाही. सन प्रत्यय होत नाही. लक्षात आलं की नाही? उदाहरण तात्पर्य काय निघालं? सन प्रत्यय कोणत्या धातूला होतो? मग त्या ज्या धातूला सन प्रत्यय करायचा आहे त्या धातूचा अर्थ काय? इश धातूचं कर्म असलं पाहिजे आणि दोन्हीचा करता एकच असला पाहिजे, है की नाही? कर्तुम इच्छती चिकीर्षति, जो करण्याची इच्छा करतो आहे असा धातू कोण झाला इथं? क्रू. मग त्याला सन होऊन रूप बनलं चिकीर्षति, है की नाही? करायचं करतोय तोच आणि करण्याची इच्छाही कोण करू राहिला? तोच. लागला अर्थ? चला पुढे धातू घ्या आता. पठ व्यक्तायाम वाची. काय धातू घेतला? पठ व्यक्तायाम वाची. आलाय धातू इथं. पठ मध्ये ठकारोत्तरवरती आकार संज्ञा लोप राहिला पठ. धातूचा अर्थ आहे व्यक्तवाणी बोलणं, स्पष्ट बोलणं. हिंदीत म्हणायचं तर पढणं, मराठीत वाचणे.
पठती म्हणजे तो वाचतो. वाचतो म्हणजे मनातल्या मनात नाही वाचत, स्पष्ट की दुसऱ्याला ऐकू येईल असं वाचतोय. पठती लागला अर्थ. भ्वादिगणाचा धातू आहे, परस्मैपदी धातू आहे, सेट आहे. ठीक. अजून एक गोष्ट ध्यानात घ्या. आता सन्नंत धातू, निजंत धातू काही सांगितले होते उभयपदी होऊन जातात. सन्नंत धातू तसं नाही आहे. सन प्रत्यय ज्याला जर जोडायचा ना, तर सन प्रत्यय जोडण्याच्या अगोदर मूळ धातू ज्या पदाचा असेल तेच प्रत्यय लागतात. मूळ धातू परस्मैपदी असेल तर सन प्रत्यय होऊन देखील पुढे परस्मैपदीच येणार. मूळ धातू जर आत्मनेपदी असेल तर सन प्रत्यय झाल्यावर सुद्धा काय आत्मनेपदी प्रत्यय होणार. लिहून ठेवा. मूळ धातू ज्या पदाचा असतो मूळ धातू ज्या पदाचा असतो सन्नंत झाल्यावर देखील त्याच पदाचे प्रत्यय त्याला लागतात. त्याच पदाचे प्रत्यय त्याला लागतात. तात्पर्य काय? मूळ धातू परस्मैपदी असेल तर सन्नंत देखील परस्मैपदी, मूळ धातू आत्मनेपदी असेल तर सन्नंत देखील असा अर्थ आहे. अजून एक, मूळ धातू सेट असेल किंवा अनिट असेल तर त्यानुसारच सन्नंत धातू सुद्धा सेट किंवा अनिट असतो. सेट किंवा अनिट असतो. त्या आहे नाही तर त्यानुसारच सन्नंत धातू सुद्धा काय सेट किंवा अनिट. म्हणजे मूळ धातू सेट असेल तर सन्नंत होऊन देखील तो सेट, मूळ धातू अनिट असेल तर सन्नंत झाल्यावर देखील झाला. आता म्हणून हा जो धातू आहे पट धातू भ्वादिगणातला आहे, परस्मैपदी आहे आणि सेट आहे. एवढ्या गोष्टी कळल्या. आता चला लिहा पट अधिक सन. कोणत्या सूत्राने? धातो कर्मण समान कर्तृकादिच्छायाम वा, या सूत्राने विकल्पाने सन करा. स्थिती झाली आहे पट अधिक सन. सन मध्ये हलंत्यम सूत्राने न ची संज्ञा तस्य लोपाने लोप शिल्लक राहील स. स्थिती आहे पट अधिक स. झालं. आर्धातुकम शेष सन प्रत्ययाची आर्धातुक संज्ञा. आर्धातुकम शेष झालं. मग पुढे आर्धातुक सेडवलादे हे इडागम. आर्धातुक सेडवलादे ईड करा. स्थिती होईल पट अधिक इस. इस स पुरा आहे संचा स. पट अधिक इस झालं. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे संन्यंगो हो. विधी सूत्र आहे संन्यंगो हो षष्टीचं द्विवचन. अर्थ सन्नन्तस्य यङन्तस्य च धातोः अनभ्यासस्य प्रथमस्य एकाचः द्वे स्तः अजादेः तो द्वितीयस्य बोला. सन्नन्तस्य यङन्तस्य च धातोः अनभ्यासस्य
सन्नंतस्य, सन प्रत्ययांत, सन म्हणजे काय, सन प्रत्यय आहे, सन्नंतस्य. आणि जसं सन प्रत्यय ना तसं यंग बी प्रत्यय आहे. पुढे येणार आहे यंगंत प्रक्रिया, याच्या पुढचं प्रकरण आहे. ठीक आहे. तर सन्नंतस्य यंगंतस्य धातू म्हणजे सन प्रत्ययांत धातू किंवा यंग प्रत्ययांत धातू. सन्नंतस्य यंगंतस्य धातू काय होतं त्याला, अनभ्यासस्य म्हणजे ज्याची अजून अभ्यास झालेली नाही त्याला प्रथमस्य एकाच द्वेस्त, त्याच्या प्रथम एकच भागाला काय होतं, द्वित्व करणारे सूत्र आहे. जसं भाग गेलं ना लिटी धातोरण अभ्यासस्य तसं आहे की नाही. तर प्रथमस्य एकाच द्वेस्त किंवा धातू जर अजादी असेल, धातू कसा आहे अजादी, तर द्वितीय एकच भागाला काय होतं, द्वित्व होतं. धातू जर अजादी असेल तर द्वितीय एकच भागाला द्वित्व होतं. आणि धातू जर अजादी नसेल तर प्रथम एकच भागाला काय होतं, द्वित्व होतं. लागला अर्थ. तर चला, तर स्थिती काय आहे सांगा, पट अधिक इस आहे की नाही. तर सन्नंत झाला की नाही, सन आहे आणि त्याच्या पट सन ईस आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय होणार, द्वित्व होणार. तर करा द्वित्व, तर स्थिती होईल पट अधिक ईस. पट अधिक ईस पूर्वोभ्यास हलादिशेष. तर अभ्यासामध्ये शिल्लक राहील प, तर स्थिती होईल पट अधिक ईस. पट अधिक ईस. बरोबर. या स्थितीमध्ये सूत्र येतं एक मागचं, सन्यतः. काय सूत्र आहे, सन्यतः. काय करतं ते, अभ्यासस्य अत इत्स्यात् सनी. गेलंय मग 101 पानावर. अभ्यासाच्या आकाराला इकार करतं, सन पुढे असेल तर. आता सन पुढे आहे की नाही. स्थिती काय आहे, पट अधिक ईस, सन प्रत्यय पुढे आहे. अभ्यासामध्ये झाली पची, म्हणून त्याच्यामध्ये अ आहे, त्याला होईल इकार. तर काय स्थिती बनेल, पी पट अधिक ईस. काय हा सन्यता, पी पट अधिक ईस झालं. आता आदेश प्रत्यय हो सला श. सोडून द्या. काय झालं, पी पठीश. काय बनलं, पी पठीश. बरोबर. आता सनाद्यंता धातव. आता पुन्हा या पूर्ण पी पठीश याची धातू संज्ञा सन्नंत आहे ना, त्याच्यामुळे सन्नाद्यंता धातव झाली. धातू संज्ञा, धातू संज्ञा झाली तर लगेच मग ल कर्मणीचे व्हावे, चा कर्म केली, लकाराची उत्पत्ती. त्यात वर्तमान काल पाहिजे, म्हणून वर्तमाने लट. आना लट, लट पी पठीश अधिक लट, लटचा ल. त्या ठिकाणी प्रत्यय टिप. द्विकयोर द्विवचन एक वचने, तर तिपचा राहील ती, तर स्थिती बनेल पी पठीश अधिक ती. तिंशित सार्वधातुकम, सार्वधातुक संज्ञा तिपची. आणि सार्वधातुक प्रत्यय पुढे आहे म्हणून कर्तरी शप. घेऊन या शपला, शपचा राहील अ. स्थिती आहे पी पठीश अधिक अ अधिक ती.
पीपटीश अधिक अ अधिक ती. या स्थितीत सूत्र येईल अतो गुणे. श मधील अ चा लोप. स्थिती बनेल पीपठीश अधिक अ अधिक ती. जोडून द्या, रूप बनलं. काय बनलं? पीपठीषती. पीपठीषती. देवदत्त पीपठीषती. बरोबर? काय अर्थ होईल वाक्याचा? देवदत्त पढ़ने की इच्छा करता है. देवदत्त पढ़ने की इच्छा करता है. देवदत्त पढ़ना चाहता है. देवदत्त वाचण्याची इच्छा करतो. ठीक आहे ना जी. झालं. आता पूर्ण लकारात बोलूया रूप लट लकारात. तर काय बनेल? पीपठीषती, पीपठीषतः, पीपठीषन्ति, पीपठीषति, पीपठीषसि, पीपठीषतः, पीपठीषतः, पीपठीषामि, पीपठीषावः, पीपठीषामः. अहम पीपठीषामि म्हणजे मी पडण्याची इच्छा करतो. झालं. चला आता लट लकार संपला. लिट लकारामध्ये जाऊया. तर पीपठीश ही सर्व ठिकाणी राहणार. आता पीपठीश पर्यंत प्रक्रिया सर्व ठिकाणी समान. मग त्याची संज्ञा झाली धातू. मग तिथून पुढे प्रत्यय लिट लुट काय यायची ते आहे की नाही. मग काय बनलं आता? पीपठीश झालंय की नाही. आता पीपठीश याची धातू संज्ञा आहे ना. बरं हा धातू एकल आहे का अनेकल आहे? अनेकल आहे. अनेक अचवाला आहे की नाही. आणि अनेक अचवाला असल्यामुळे आहे की नाही. तर काय होईल बरं? तर लिहा पीपठीश अधिक लिट. परोक्ष लिटने लिट आला. तर स्थिती आहे पीपठीश अधिक लिट. या स्थितीत काय होतं? आम प्रत्यय येतो. कास्येन काचो आम वक्तव्य लिटी. झालं. गेलाय ना मग आठवतं. कास धातू और अनेक धातूला आम होतो लिट पुढे असेल तर मग आम होणार. तर काय स्थिती बनणार? पीपठीश अधिक आम अधिक लिट. अतो लोपः. पीपठीश श मध्ये जो अ त्याचा लोप. अतो लोप सूत्राने. तर स्थिती बनेल पीपठीश अधिक आम. जोडून द्या. पीपठीशाम अधिक लिट. लिट तर तसाच येणार ना. पीपठीशाम अधिक लेट. सूत्र येतं आमह. काय सूत्र येतं? म्हणजे आमच्या पुढे जे आहे त्याचा लुक. मग लिटचा लुक केला तर राहिलं काय शिल्लक? पीपठीशाम. पुन्हा सूत्र येतं क्लुञ्चानुप्रयुज्यते लिटी. लिट परक क्रू, लिट परक भू, लिट परक अस. झालं. आता पीपठी श्याम अधिक क्रू अधिक लिट. काय स्थिती बनली? पीपठी श्याम अधिक क्रू अधिक लिट. आता काही सांगायची गरज नाही. गोपायांच्या कार तिथं जातं ना. गोपायाम क्रू लिट. तिथं जी प्रक्रिया झाली ती सारी होऊन चकार झालं. गोपायांच्या कार बनलं होतं. तसं इथं सुद्धा काय बनेल? पीपठीशांचकार. भूला घेऊन पीपठीशाम बभूव आणि असला घेऊन पीपठीशाम आस. 3 रूप झालं जी. लक्षात आलं. तर आपण क्रू धातूला क्रू अनुप्रयोगाला रूप बोलूया एक. बाकी सोपंच आहे बोलूया. पीपठीशांचकार लिट लकार बोलूया.
पीपटिशांचकार पीपटिशांचक्रतुः पीपटिशांचक्रुः पीपटिशांचकर्थ पीपटिशांचक्रतुः पीपटिशांचक्र पीपटिशांचकार पीपटिशांचक्रुव पीपटिशांचक्रुः. झालं जी. चला लिट लकार त्याच्यानंतर लुट. आता इथून पुढे सरळ आहे की नाही. पीपटिश अधिक इता आहे की नाही. अतोलोप आणि अचलोप झाला श मधील तर जोडून द्या. पीपटिशिता काय रूप बनेल. लक्षात आलं ना. बोलूया. पीपटिशिता पीपटिशितारौ पीपटिशितारः पीपटिशितासि पीपटिशितास्तः पीपटिशितास्त पीपटिशितास्मि पीपटिशितास्वः पीपटिशितास्मः. झालं. बस असंच प्रक्रिया आहे. लुट मध्ये काय रूप बनेल. पीपटिष्यति काय जी. पीपटिष्यति. बोलूया. पीपटिष्यति पीपटिष्यतः पीपटिष्यन्ति पीपटिष्यसि पीपटिष्यतः पीपटिष्यतः पीपटिष्यामि पीपटिष्यावः पीपटिष्यामः. झालं. ठीक आहे ना. पुढे काय आहे. रूट लकारात काय रूप बनलं होतं. पीपटिष्यति. पीपटिष्यति ना. पीपटिशिष्यति असं रूप बनेल. रूप चुकलं. याच्यात रूप चुकी दिली बरं का. काय रूप बनेल. पीपटिशिष्यति. कसं काय ध्यानात घ्या. पीपटिश मूळ आहे ना. सनाद्यांचा धातू आणि सेट धातू सांगितला होता. ई स्य ती स्य झाला. शतासी रो लुटो स्य त्याला इडागम ई स्य आणि पुढे काय आहे ती. पीपटी श मधील अ चालो स्थिती काय झाली. पीपटिश ई स्य ती. तर पीपटिश जो श आहे त्याच्यात ई जाईल. पीपटिशी अगोदर आपण काय बोललो. पीपटिष्यति नाही. पीपटिशिष्यति. ठीक आहे. हा आदेश प्रत्यय होणे सरताश झालं. तर बोलूया मग आता पुन्हा रूप. पीपटिशिष्यति पीपटिशिष्यतः पीपटिशिष्यन्ति पीपटिशिष्यसि पीपटिशिष्यतः पीपटिशिष्यतः पीपटिशिष्यामि पीपटिशिष्यावः पीपटिशिष्यामः. झालं ना. आता चला. लुट लकार झाल्यानंतर लोट लकार. याच्यामध्ये पीपटिशतु काय रूप बनेल. पीपटिशतु. बोलूया. पीपटिशतु पीपटिशता पीपटिशता पीपटिशन्तु पीपटिश पीपटिशता पीपटिशता पीपटिशत पीपटिशानि पीपटिशाव पीपटिशाम. लोट नंतर लकार आहे लंग. काय रूप बनेल. अपीपटिशत. ठीक. बोलूया. अपीपटिशत अपीपटिशताम अपीपटिशन अपीपटिशः अपीपटिशतम अपीपटिशत अपीपटिशं अपीपटिशाव अपीपटिशाम. विधिलिंग पीपटिशेत. ठीक. बोलूया. पीपटिशेत पीपटिशेताम पीपटिशेयुः पीपटिशे पीपटिशेतम पीपटिशेत पीपटिशेयम पीपटिशेव पीपटिशेम. ठीक आहे ना. अहम पीपटिशेयम काय होईल अर्थ. मैं पढ़ने की इच्छा करना. मुझे पढ़ने की इच्छा करनी चाहिए. हा काय बरोबर आहे. विधिलिंग पीपटिशेयम अहम पीपटिशेयम. मैंने पढ़ने की इच्छा करनी चाहिए. हाँ मैंने पढ़ने की इच्छा करनी चाहिए या मैं पढ़ना चाहूंगा. क्या जी. मुझे पढ़ने की इच्छा करनी चाहिए. ये ठीक है. ठीक है ना जी. चलिए आशीर्लिंग में चला आता. आशीर्लिंग मध्ये काय मध्ये रूप बनेल. पीपटिशिष्यात काय जी.
आणि समजा उदाहरणार्थ सह पिपठिषतु असं वाक्य आलं तर सह पिपठिषतु लोट लगा, वह पढ़े उसने पढ़ने की इच्छा करनी नहीं करे, वो पढ़ने की इच्छा करे, लोट है ना. हाँ. चला तर आशीर्वाद मध्ये काय रूप बने पिपठिषात बोलूया, पिपठिषिष्यात नाही नाही पिपठिषात. हा बोलूया पिपठिषात पिपठिषास्ताम पिपठिषासु पिपठिषाः पिपठिषास्तम पिपठिषास्त पिपठिषासम पिपठिषास्व पिपठिषास्म. त्याच्यानंतर लुंग, लुंग मध्ये रूप बनेल काय बनेल अपिपठिषित. काय जी अपिपठिषित. बोलूया अपिपठिषित अपिपठिशिष्टाम अपिपठिशिषु अपिपठिषिः अपिपठिशिष्टम अपिपठिशिष्ट अपिपठिशिषम अपिपठिशिष्व अपिपठिशिष्व. झालं. शेवटचा प्रकार लुंग, रूप बनेल अपिपठिशिष्यत. बरोबर. चला अपिपठिशिष्यत अपिपठिशिष्यताम सॉरी अपिपठिशिष्यताम अपिपठिशिष्यन् अपिपठिष्यः अपिपठिष्यताम अपिपठिष्यत अपिपठिष्यम् अपिपठिष्याव अपिपठिष्याम. बघा किती मोठे मोठे रूप बनतात. अपिपठिशिष्याम श्याम. हा अपिपठिष्याम झालं ना. अपिपठिशिष्याम किती वर्ण आहे बघा. ठीक आहे. चला झाला ना अलंकार पूर्ण, धातू पूर्ण झाला. कोणता पट धातू. पुस्तकात बघा थोडस. चला पठितुम इच्छती पिपठिषति. कर्मणः किम, ही धातूचं कर्मच व्हायला पाहिजे असं का बरं. तर उदाहरण दिलंय गमनेन इच्छती. आपण उदाहरण घेतलं होतं काय सहपठनेन धनम. तर पठनेन इथं काय आहे सहगमनेन इच्छती. इथं इच्छ धातूचं कर्म गमन नाहीये, दुसरंच काहीतरी आहे. सहगमनेन सुखम इच्छती धनम इच्छती जे काय असेल ते. तर इस धातूचं कर्म आहे का गमन, म्हणून गम धातूला इथं सन प्रत्यय होणार कारण कर्म भिन्न आहे. पुढे समान कर्तृकात किम, दोन्हीचा कर्ता एकच पाहिजे असं का. तर त्याचं दिलंय शिष्या पठंतु इति इच्छती गुरु. तिथं कर्ता भिन्न भिन्न आहे. इस धातूचं कर्म भले पठन आहे पण कर्ता एक कर्ता नाही, म्हणून पट धातूला सन प्रत्यय होणार नाही. ठीक आहे. वाग्रहणात विकल्पाने सन प्रत्यय होतो ना. ज्या पक्षामध्ये सन प्रत्यय होणार नाही त्या पक्षात काय दिलंय वाग्रहणात वाक्यम अपि. म्हणजे सन प्रत्यय करूनही तुम्ही बोलू शकता किंवा सन प्रत्यय न करता ही बोलू शकता. म्हणजे कसं, जसं समजा सह पिपठिषति वाक्य प्रयोग केला, तो पढ़ना व पढ़ना चाहता है, तो वाचण्याची इच्छा असं बोला. सह पिपठिषति असा प्रयोग करा सन करून, किंवा सह पठितुम इच्छति असा प्रयोग करा. सह पठितुम इच्छति जर वाक्य सन प्रत्यय न होता, सन प्रत्यय करून बोललं तर काय वाक्य होईल त्याच अर्थामध्ये सह पिपठिषति. आणि सन प्रत्यय न करता तोच अर्थ सांगण्याकरिता वाक्य काय होईल सह पठितुम इच्छति. लागलं. दुसरं उदाहरण सह चिकीर्षति, तो करना चाहता है, तो करना वह करना चाहता है, तो करण्याची इच्छा करतो. सह चिकीर्षति असं करा. किंवा जर सन तुम्हाला कळलं नाही बा चिकीर्षति सन लावून कसं रूप होईल लक्षात नाही आलं, जाऊ द्या सोडून द्या. सह कर्तुम इच्छति लक्षात आलं, वाने सांगितलंय. झाला अर्थ. चला पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.